निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक ती सेवा सोडून जाण्याचा मी विचार करतोय. मला नकार फिकार ऐकायची सवय नाही. आयुष्यामध्ये कधी कोणाचा नकार ऐकलेला नाही, ऐकणार नाही. कोणी आलो होतं संध्याकाळी घरी? मला कसं कळणार? सांगितलं ना, नाना आणि माई काही बोलायलाच तयार नाहीत म्हणून. वेळवण बोलला. येस, वेळवण. वेळवण खात्री आहे का? 100%. अरे पण यात तुला डचकायला काय झालं? बरं का चिरंजीव, तुमचा तो काय कम्प्युटर आहे ना, त्याच्यापेक्षा आमचा हा जास्त हुशार आहे. बरोबर पक्की आठवण आहे. 14-15 वर्ष झाली. रात्रीची वेळ, वेळवण, ड्रायव्हरचा खून. काय येऊ का सर? हा या या या. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. राणे साहेब बसा. नाही साहेब, नाही इथंच बरं आहे. बर, उभे राहा. तुम्ही आमचं फार चांगलं काम केलं बरं का. काल तुम्ही आम्हाला चांगली बातमी दिली. अशीच महत्वाची कामं करत राहा. नक्की साहेब. योग्य वेळेला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. थँक्यू सर. थँक्यू. इंग्लिश बोलतोय एकदम मस्त पैकी. मोजून घ्या पाहिजे तर. काय साहेब? विश्वास असेल तर ठेवून द्या. निघा आता. इकडे तिकडे चौकशा आम्ही सांगितल्या करायला. काही महत्वाची काही कामं सांगितली तर करत राहा इमानदारी. नक्की सर. एक काम आहे, सांगू काय? काम बोला साहेब, काम. जरा रत्नागिरी जिल्ह्यात जायचं. प्रॉपर रत्नागिरी मध्ये नाही, आसपास वेळवण किंवा असं काहीतरी गाव आहे. वेळवण. त्या गावामध्ये जायचं. काय ओळख बिळख काढायची, काहीतरी भानगडी करा, ओळख काढा. आणि एक 15 वर्षापूर्वी एक मय्यत झाली होती तिकडे. मर्डर. आपला जवळचा माणूस होता. बोलू नको कोणाकडे. जरा बघायचं त्याच्याबद्दल काय माहिती मिळते का. बर. गावातल्या कोणाला काय माहिती आहे का, किंवा कसा काय झाला मर्डर, कोणी केला, काय पोलिसांनी धरला बिरला का नाही अजून. आपल्या लांबून चौकशी करायची. चौकशा करायच्या म्हणजे लगेच सगळे पोलीस खात्याकडे जाऊन नाही चौकशा करायच्या. नाही सर. आपल्या बुद्धीने चौकशा करायच्या. ठीक आहे सर. येऊ सर. या. नमस्कार. नमस्कार. गुन्हेगारांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे. क्षुल्लक गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये. कारण त्याच क्षुल्लक गोष्टीवरून पोलीस बरोबर हुंगत येतो. अरे पण या गोष्टीला इतकी वर्ष झाली. त्या मुली लग्न करून गावातून निघून सुद्धा गेले असतील. बाळ,
त्या रात्री त्या पोरींचा तू खूप पाठला केलास, त्या आपल्याला मिळाल्या नाहीत, पण म्हणजे आपण त्यांना बघू शकलो नाही, बरोबर. त्या दोघींनी आपल्याला बरोबर पाहिलं, त्या दोघींनी आपण काय करत होतो ते बघितलं, काय करून मोकळे झालो ते पण बघितलं. नंतर त्या गेल्या असतील लग्न करून आपापल्या संसारामध्ये रममाण व्हायला, परंतु आईबाप 15 वर्षामध्ये मेले असतीलच असं सांगता येत नाही. भानगडी खूप असतात, सावध राहायला पाहिजे. पण आपला चेहरा त्यांच्या इतक्या वर्षांनी लक्षात राहील? नुसतं रात्री चैन करून मित्र मैत्रिणींच्या वर गप्पा टप्पा करून आणि मजा मारून कामावत नाही. कशावरून त्या पोरींचा किंवा त्यांच्या आईबाबाचा ब्रेन सुद्धा माझ्या ब्रेन सारखाच नसेल. कशावरून? काय शिरते का? काय शिरते का? काय शिरते का? आणि अचानक मोबाईल कुठे? शुभ आहे काय तू ऑफिसात आलीस? हो काय तुला माहितीये कालच्या प्रकरणाने नाना आणि माई किती घाबरले ते? मुंबईत असं घाबरून चालतं का? तुझं म्हणणं खरं आहे का बाळा, पण ते मोठी माणसं आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की या मोठ्या माणसांच्या या भानगडीमध्ये आपल्यासारख्या गरिबांनी मधल्यामध्ये चिरडलं जाऊ नये. दॅट्स इट. मी असं ठरवलंय जिजू की मी स्वतः प्रत्यक्ष प्रतापला भेटणार, समोरासमोर. तुला माहिती आहे ना कसा माणूस आहे? काय करणार आहे तो? ओके मग मी त्यापेक्षा असं करते, मी आई साहेबांच्या आणि विनयच्या कानावर हे सगळं घालते, मग काय तो निर्णय घेते. चालेल? ठीक आहे, जे करशील ते सांभाळून कर. मग येऊ मी. टेक केअर. बाय बाय. तुमचं सुद्धा नाही ऐकलं ना तिनं? मला काय वाटतं सांगू का, आपण या लग्नाच्या भांगड्यातच पडूया नको. उगाच मोठी मोठी स्वप्न बघायची आणि लग्नानंतर देखील जन्मभर मुलीला सांभाळत बसायचं. कोणी सांगितलंय? खरं सांगू का, या सगळ्या प्रकारांनी मी प्रचंड घाबरलोय. शुभानं प्रतापनं दिलेला त्रास ऐकला आणि मी हादरूनच गेलो. हिशोबातही अनेक घोटाळे करतो म्हणे तो. विनय चांगला आहे असं शुभा म्हणते, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा? जावई बापू, अहो गावाकडची आम्ही साधी माणसं या सगळ्या प्रकारात गांगरून जायला होतं. मी काय म्हणतो, तुम्ही तिला सांगून बघा ना प्लीज. मला असं वाटतं नाना आणि माई म्हणतात तेच बरोबर आहे. आपण शुभाला सांगूया तू ही नोकरी सोडून दे म्हणून. उगाच नकोच त्या भानगडी. आणि जर काही करता काही झालं ना तर ह्या सगळ्याचं खापर आपल्याच डोक्यावर फुटणार आहे. इंदिरा, माई, नाना, तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मला पटतंय. शुभाची काळजी मला सुद्धा आहे. ऍक्च्युली मला एक उपाय सुचतो. उपाय कोणता? हे जे काही घडलंय ते वाड्यातल्या कुणाच्या तरी कानावर घालावं असं मला वाटतं. अरे अरे मग विचार कसला करतोयस? आई साहेबांच्या कानावर घालून टाक. नाही, आई साहेबांच्या नाही, हरिबंदाच्या कानावर घालावं असं वाटतं. ते आपल्या घरी येऊन गेले, त्यांचा दरार आहे वाड्यामध्ये, ते कदाचित आपल्याला मदत करतील. नाना जरा फोन द्या. हो हो घे. नमस्कार, मी रमेश सावंत बोलतोय. बोला. ऍक्च्युली काल तुमचे थोरले मालक आमच्या घरी येऊन गेले. काय? प्रताप आणि तुमच्या घरी?
थँक्यू थँक्यू अरविंद. आणि अचानक नाना माई हे काय अजून झोपला नाही तुम्ही? झोपच उडाली आहे बेटा. अगं ते रमेश सांगत होते की थोड्या वेळापूर्वी विनयच्या आईचा फोन आला होता. आपली ती रविवारची भेट ठरली होती ना, ती त्यांनी रद्द केली म्हणे. हो हा पण मला तर आता विनयचा फोन आला होता. ते असं काही बोलले नाहीत मला. कदाचित आईसाहेबांनी त्यांना सांगितलं नसणार ना. पण असं काय काम निघालं असेल? काकू, मला काय वाटतं, असं मनात ठेवण्यापेक्षा सरळ सांगून टाका ना तिला. नाना बेटा, तुला असं वाटत नाही की हे लग्न ठरवताना आपण फार घाई करतोय म्हणून? म्हणजे लग्नाच्या आधी थोडी विनयची चौकशी केली तर? नाना मला सुद्धा तसंच वाटतंय. हं काय चाललंय तुम्हा दोघांचं? अहो तुम्हाला माहिती आहे ना, मला विनय आवडतात. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता हे सगळं काय? अगं सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, पण तरी सुद्धा लग्नापूर्वी थोडीशी चौकशी केली तर काय हरकत आहे? हं मी काय म्हणते की लग्न झाल्यावर मग नंतर पश्चाताप व्हायला नको ना. हं नाना खरं सांगा, नक्की काय झालंय? नाही, तुम्हा दोघांचाही सूर बदलला याचा अर्थ नक्कीच काहीतरी झालंय. मला खरं काय ते सांगा. ठीक आहे. विनयला मोठा भाऊ आहे? आहे, प्रताप त्याचं नाव. कधी पाहिलेस तू त्याला? छे छे, अजिबातच नाही, आणि पाहायचं देखील नाही. गुंड माणूस आहे तो. काल येऊन गेला तो इथं. काय? कशासाठी? ऐक, मी इथे एवढ्यासाठी आलो, म्हणजे खरं तर सांगताना मला खूप दुःख होतं, पण माझा धाकटा भाऊ हा तुमच्या मुलीवर प्रेमाचं फक्त नाटक करतो. त्याचं कॅरेक्टर वाईट आहे. अहो पुण्यामध्ये त्यांनी अनेक लफडी केली, अनेक भानगडी केल्या, आणि त्या निस्तरताना मला आणि आईला ना अक्षरशः नामोहरण करून सोडलंय. नीच, हलकट. आता सांग पोरी, कोण खरं आणि कोण खोटं? कोण ठरवणार? अगं आईबापाचं हृदय वेगळं असतं बेटा. तू सुज्ञ आहेस, नीट विचार करून काय तो निर्णय घे. अरे वा 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 वा, फार चांगली न्यूज दिली बुवा तुम्ही. बर बर बर, असं नाही का? हा, मुंबईच्या किनाऱ्यावरून गेलं समुद्रात, किनारा सोडला. गुड गुड गुड. ठेवा. हो, पैसे मिळतील मिळतील मिळतील, वेळच्या वेळेला मिळतील. गुड न्यूज आहे. कसली? अल शकूर जहाज मुंबई सोडली. हो. असं डोकं दुखतंय अजून. काय पत्ता काय होता? अरे रात्रभर क्लबवर होतो, बरेच दिवसांनी मित्र मैत्रिणी भेटल्या, धमाल केली. ते दिसतंय चेहऱ्यावर, डोळ्यात. रात्री 2:45 पर्यंत वाट बघितली मी.
आणि मग झोपलो. जाऊ द्या. काय तुमच्या म्हातारीने जी सून ठरवलेली स्वतः करता तिला काय भेटलं का नाही? गेलो होतो तिच्या घरी, तिच्या बापाला भेटलो. त्याला सांगितलं विनय हा लफडेबाज पोरगा आहे. हा आता माझा धाकटा भाऊ असला तरी. असं नाही का? चांगलंय चांगलंय, छान आहे. छान म्हणजे काय, आता खेळायला मजा येणार आहे. बर, आता तुमची म्हातारी काय निर्णय घेते ते बघू. नाही कशी काय वाढली ती माणसं त्या मुलीच्या घरची? एकदम गावंडळ, म्हणजे टिपिकल गावातली कशी असतात तशी. बाप नाही तरी रत्नागिरीतला, अशीच असणार. रत्नागिरीचा प्रॉपर रत्नागिरी का? प्रॉपर रत्नागिरी नाही, काहीतरी तो बाप न काय केळवण का काहीतरी बोलला रे, मला काय नीट कळलं नाही. केळवण वेळवण, हा बरोबर, सॉरी, वेळवण. वेळवण बोलला. येस, वेळवण. वेळवण खात्री आहे का? 100%. अरे पण यार तुला टचकायला काय झालं? टचकायला काय झालं? चिरंजीव भेजा जागेवर आहे का? 14-15 वर्षापूर्वीची एक रात्र आठवते का वेळवण गावातली? आठवलं, व्यवस्थित आठवलं. त्या रात्री त्या गावामध्ये एक आठवलं का? येस, पण त्याचा ह्याच्याशी काय संबंध? ड्रायव्हरचा खून. खरं सांगू का, या सगळ्या प्रकारांनी मी प्रचंड घाबरलोय. काल तुमचे थोरले मालक आमच्या घरी येऊन गेले. काय प्रताप आणि तुमच्या घरी? प्रतापला सरळ विचारून टाकावं, त्याने आपल्याशी हे वैर का पत्करलंय? त्या प्रतापच्या मागे तुझा सख्खा काका. कोमल हळव्या बालपणातून एक आठवण सली मनातून, त्या जखमा